हे तुमचं पुस्तक तुम्ही मला फसवलंय, मला माझे पैसे वापस पाहिजे. काय झालं? काय झालं म्हणजे? अहो 6 महिन्याआधी तुमच्या दुकानातून पुस्तक घेऊन गेलो होतो. 6 महिन्यापासून पुस्तक वाचायलो, एक परीक्षा पास झालो नाही मी. हो दादा, तुमचा अभ्यास कमी पडला असन आणि 6 महिन्यात पोस्ट निघालते का गांजराचं पीक आहे काय? अभ्यास कमी पडला असेल? अहो डोळ्यात आणि कानात खोबऱ्यात तेल घालून अभ्यास करून मी अभ्यास कमी पडला असेल ते नका सांगू मला. तुमच्या दुकानातून पुस्तक नेलंय म्हणजे मी पास होण्याची सगळी जबाबदारी तुमची. मला माझे पैसे वापस पाहिजे. सर ते महाराष्ट्राचं दीपस्तंभच भूगोल आला का नवीन ॲडिशन? दीपस्तंभचं महाराष्ट्राचं भूगोल आहे की? ठीक आहे. हे ते पवनसिंग राजपूत होता ना मेन्सला आता? हां, कोणतं पुस्तक घेऊन गेले? दीपस्तंभाचं महाराष्ट्राचा भूगोल घेऊन गेले, नवीन आवृत्ती. चांगलं एक पुस्तक ते. आता MPSC मध्ये नवीन आहेत काय तुम्ही? अहो MPSCचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे दीपस्तंभाचं महाराष्ट्राचा भूगोल असते. फक्त MPSC नाही, तलाठी, पोलीस भरती, सरळ सेवापासून MPSC कंबाईनपर्यंत प्रत्येक परीक्षेसाठी भूगोलाचा अभ्यासक्रम कंप्लीट करायचा असेल तर दीपस्तंभाचं महाराष्ट्राचं भूगोल पुस्तक पाहिजे म्हणजे पाहिजे. महाराष्ट्रातली कोणती पण परीक्षा असू द्या, महाराष्ट्राचा अभ्यासक्रम कंप्लीट करायचा असेल ना तर दीपस्तंभाचं महाराष्ट्राचा भूगोल. त्यामुळे घेऊन गेले ते आता मेन्ससाठी. बरं, मला एक दीपस्तंभाचं महाराष्ट्राचा भूगोल द्या आणि या पुस्तकाचे पैसे वापस द्या.